जावेद पठाण बोलताय का? हो. सलाम वालेकुम दादा. वालेकुम सलाम. हा, जय शिवराय. मी जय शिवराय. जय भोसले बोलतोय, नवी मुंबईवरून. हा, हा, तर मला तुमची व्हिडिओ, तुमची गाडी, हा, हा. त्या गाडीवरती महाराजांची प्रतिमा आहे ती चाकूने काढली जात होती. हो. त्याचे मला काहीतरी व्हिडिओज आणि फोटो झाले. मला त्या संदर्भात थोडंसं बोलायचं होतं. हा, बोला की. मला सांगा ना काय झालं होतं तिथे? तिथं मी म्हणलं कोणत्या संविधानात कोणत्या सेक्शन मध्ये आहे सांग म्हणलं मी त्याला. हम्म. ते असं गाडीवर लावायचं नाही. आमची गाडी आहे म्हणलं आम्ही काही करू. हो. बरोबर. आम्ही ठेवू अगर नाही ठेवू म्हणलं अगर तशीच गाडी आणून चाक घेऊन. अच्छा. असं जमत नाही मला त्यानं. ओके. मग कोणत्या टोल नाक्यावर थांबवत होते ते? ही चेकपोस्ट कुठे? टोल प्लाझा वरी जाताना. कुठे जाताना? टोल प्लाझा वरी जाताना बालाजीवर. बालाजीवर जाताना. ओके. हा, मग तिथे त्यांनी थांबून काय म्हटलं की मला महाराजांचे आम्हाला फोटो नाही पाहिजेत. हा. मी म्हणलं कुणाकुणाची नाही. हा. ती म्हणले गांधीजी, शिवराया, पुन्हा अजून हा. आंबेडकर कोणीच चालत नाही म्हणले. अच्छा, कोणी चालत मी नाही. ओके. म्हणलं त्यांना म्हणणार मी हम्म. म्हणलं नोटावर बी गांधीजी आहे कसं चालत नाही मग इकडे नोटा बी चालत नाही पाहिजे म्हणलं. बरोबर आहे, 100%. हा, म्हणलं हो. कोणत्या संविधानामध्ये आहे असं बरोबर आहे. कुठं उल्लेख आहे सांगा म्हणलं आम्ही काढू दाखवा म्हणलं सेक्शन. बरोबर. ती म्हणायला काय काय सेक्शन दे म्हणायला लागलं मला. अच्छा. माझा पोरं गप्पी बसलेत होय. हम्म. पोर आहे समजे गाडीत. तुम्ही किती जण होते तिथे? आम्ही 9 जण म्हणजे 10 जण होता. दुसऱ्या 2-4 गाड्या होत्या. ओके. आमच्या मागची 2 गाड्या होत्या त्यांचं बी काढलं. प्रतिमा काढली एका गाडीची जर पुरली. मग तुम्ही प्रतिमा काढताना तुम्ही काय आक्षेप नाही घेतला तिथे? तुम्ही काय व्हिडिओ केला की आम्ही. हा, मग ती व्हिडिओ काढताना जो गुलाबी कलरचा ज्यांनी टी शर्ट घातला होता ते कोण होते? मी सोडू सर ती. मग तुम्ही तो चाकू घेऊन फोटो काढला का? ती माझ्याकडून त्यांनी चावी घेतली ना गाडी देत नाही म्हणली काढल्याची. अच्छा, म्हणजे गाडी देत हो. नाही म्हणून तुम्हाला जबरदस्ती त्यांनी प्रतिमा काढायला लावली. हो, काढायला लावली. मग तुम्ही ती काढली? अंगावर आले माझ्या नाही माझ्या अंगावर आले. तिथली लोक? 5 जण. अच्छा, 5 जण. ओके. मी म्हणलं मी काढीत नाही. हा. आता अंगावर आल्यावर काय करणार सांगा आता. अच्छा, मग तुमच्या आजूबाजूची जी लोक होती ती लोकांनी पण काय बोलले नाही की बोललेत? नाही बोलली की पोरं पण अंगावर गेलते ना. ओके. मग तुम्ही आजूबाजूला चौकीत कंप्लेंट नाही केली का की असं असं आमच्यावरती झालं करून? नाही ना, आम्हाला म्हणले तुमचं इथं पोलीस ही काही करत नाही फक्त सरळ म्हणले. हा. मग तुम्ही तिरुपतीच्या पाया पडून आले मग जाऊन? आम्हाला चावी दिली नाही ना मग ती काढल्याची. अच्छा, मग गाडीची चावी जबरदस्ती घेऊन ठेवली होती त्यांनी? हो. मग दिल्यानंतर तुम्ही माघारी फिरले की मग तुम्ही पाया पडून आले जाऊन? गेला पुन्हा वरी. अच्छा, मग तुम्ही वरी पण गेले? हो. तुम्ही पहिली गोष्ट जायला नव्हतं पाहिजे तिकडे. तुम्ही तिथे म्हणजे जरा विचार केला पाहिजे होता. जर तो माणूस आपल्या महाराजांची प्रतिमा काढायला होतोय मग तुम्ही वर जाऊन केलं नव्हतं पाहिजे ना हो ना. दर्शन. आता पोरं. अच्छा, मग आपल्या पोरांना ते कळलं पाहिजे ना, आपल्या पोरांना आखलं पाहिजे. हो ना. आता मी ड्रायव्हर माणूस. अच्छा, तुम्हाला मग त्यांनी पोरांनी जबरदस्ती केली, पैसे देऊन नेली होती ना आपली गाडी? ओके दादा. मग काय मग तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही एक मुसलमान समाजाचे आहात, महाराजांना मानता का? हो मानतो. अरे महाराष्ट्राचे आपण महाराष्ट्राची शान कोण. ओके दादा, चालेल. ही मी रेकॉर्डिंग केलेली आहे आणि जर समजा उद्या काय लागलं पुराव्यासाठी तर मी तुम्हाला फोन करेन गरज पडली तर. ठीक आहे? हो. मग आपण भेटू लातूरला किंवा कुठेतरी. तुम्ही लातूरच्या चौकीत जाऊन एक कंप्लेंट देऊन ठेवा की साहेब आमच्या बरोबर असं असं झालं. हो. आता आपण गरीब माणूस आता कंप्लेंट कशी देवी समजा. अरे बापरे. तुम्ही यावं लागल. ऐका की तुम्ही यावं लागल. मी एकटा कसा हे करेल सांगा बरं. ठीक आहे दादा, नक्कीच. मला जर यायला भेटले ना तिकडं, जर मला समजा उद्या यायची गरज पडली तुमच्या इथे तर मी तुमच्याकडे पोहोचेन. जर नाही पडलं आणि सोशल मीडियाच्या थ्रू किंवा माध्यमातून आपलं काम झालं, आपल्या जनतेने आपल्याला मदत केली तर मग आपण मग डायरेक्ट जेव्हा कुठे गरज पडेल तिथे भेटू. मी तुमचा नंबर सेव्ह करतो. हो. हा दादा. ओके. धन्यवाद सांगितल्याबद्दल. चला.